तुमचे मुलं कशा अवस्थेत शिकतायत तर दुसऱ्याला का पडली पाहिजे? वाईट वाटत असेल तुम्हाला, पण सांगा, जर तुम्हालाच काळजी नसेल तुमच्या गावची शाळा कशी आहे, तो कोणी बाहेरून का आलं पाहिजे? सगळ्यात पहिले आवाज तुम्ही उठवला पाहिजे. आणि तुम्ही आवाज उठवसाल तर तुमच्यासोबत अजिंक्यही बसेल, मीही बसेल. पण तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, कारण की प्रश्न तुमच्या मुलांच्या भविष्याचा आहे. तर येतील ना सगळे एकत्र आता? आणि हे जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण ज्यांना करायचं त्यांना करू द्या. त्याच्यामुळे तुमचा काय फायदा नाही होतो. तुमचा काय फायदा झालाय का? त्यांच्या सीटा वाढतात, त्यांचे मतं वाढत असतील. तुमचं काय वाढतंय? तुमची पगार वाढते का त्याच्यानी? तुमच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा वाढतोय का त्याच्यानी? मग कधीपर्यंत त्याच्यात जाणार आहे आपण, त्या भानगडीत पडणार आहे? आपल्याला कुठं ना कुठं भविष्याचा विचार करायचा आहे. हे जे मुलं आज खाली बसलेत ना जमिनीवर, ते भविष्य. जर त्यांना आज आपण चांगल्या सुविधा नाही दिल्या तर हे जे आपल्या देशाचं भविष्य आहे ना, ते पाण्यात जाईल. ते नाही होऊ द्यायचं आपल्याला. आज जसे तुम्ही इथे सगळे उभा आहे ना, 20 वर्षानंतर तेही उभा असतील, जर आज आपण यांच्यासाठी काही नाही केलं तर. या मुलांसाठी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र यायचंय. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या, तुम्ही कुठल्याही पक्षाला वोट देताय, मला फरक नाही पडत. शिक्षण तर सगळ्यांच्याच मुलांना लागतं ना. का मी या पक्षाचा आहे, या पक्षाच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही, मी त्या पक्षाचा आहे, त्या पक्षाच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही. शिक्षण तर सगळ्यांच्याच मुलांना लागतं ना. तर मग त्यांच्यासाठी आपल्याला एकत्र यायचंय. तर जे राजकारण असेल, जातीपाती असतील, धर्म असतील, ते सगळं बाजूला ठेवा. मुलांकडे बघा, कोणत्या अवस्थेत ते शिकताय ते बघा. त्यांच्या भविष्यासाठी एकत्र या. आता बीडीओला मी बोललोय, 15 दिवसात शाळेचं काम सुरू झालं पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे. आता इथून पुढे तुमची जिम्मेदारी आहे. 15 दिवसात जर काम सुरू नाही झालं आणि तुम्हाला जर काही प्रगती दिसत नसेल तर आम्ही जसं जंतर मंतरला बसलो होतो तसं तुम्ही बसा. कंपाऊंड वालाने